+9. Oh, that means you are old wine. कोई जाने न कहाँ लड़ जाए नजर से। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि CapCut ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके तर मित्रांनो आपल्या जे ते सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर आपला बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड केल्यानंतर आपल्या काय अर्थ आता ह्याची जी साईज असेल लेअर असेल ते आपल्या इथे 20 सेकंदापर्यंत आणायची आहे मित्रांनो। त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं, परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं, परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा ब्लॅक कलरचा इथे व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून ह्याचा जो ऑडिओ असेल तो सर्वात आधी इथं आपल्याला इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तिथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय अर्थ तो ब्लॅक कलरचा व्हिडिओ इथं डिलीट करून टाकायचा आहे आणि त्या ऑडिओवरती जे इथं आपल्या इथं क्लिक करायचं, त्यानंतर आपल्या इथं बीट्समध्ये इथं येऊन जायचं, त्यानंतर ऑटो जनरेटेड इथं करून घ्या, म्हणजे ऑटोमॅटिक इथं आपले जे बीट असतील ते इथं जनरेट होऊन जातील आणि त्यानंतर इथं बीट जनरेट झाल्यानंतर इथं आपल्याला राईटवरती इथं क्लिक करायचं आहे। तर आता आपण वेट करूया बीट जे इथे जनरेट होईपर्यंत। अशा प्रकारे आता इथं आपले जे बीट होते ते इथं जनरेट झाल्यानंतर आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता इथं येलो डॉट दिसत आहेत, ते येलो डॉट म्हणजे आपले जे बिट्स आहेत। तर त्या बिटनुसार आता आपल्याला जे इमेज जे असतील ते इथं स्प्लिट करायचे। तर आता आपल्या येलो डॉटवरती येऊन जायचं आणि त्यानंतर आपल्या इमेजवरती क्लिक करून इथं स्प्लिट करायचं आहे। परत नंतरच्या येलो डॉटवरती आपल्याला येऊन जायचं, परत इथं आपल्याला स्प्लिट करायचं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं जेवढे काय आपल्या इथं येलो डॉट असतील तर त्या येलो डॉटनुसार आपले इथं इमेजेस जे असतील तिथं तुम्ही स्प्लिट करून घ्या। तर मी आता तुम्हाला इथं जास्त काही इथं दाखवत नाहीये, डायरेक्टली आता ह्यानंतरची जी स्टेप असेल ती तुम्हाला मी इथं सांगतो। तर मित्रांनो मी आता इथं बीटनुसार इथं इमेजेस जे ते स्प्लिट करून घेतले। तर त्यानंतर आपल्याला तिथे काय करायचं बघा मित्रांनो, तर आता आपल्या इथं 11 सेकंदावरती इथं येऊन जायचं आहे। तर 11 सेकंदावरती इथे येऊन जावा। तर आता मी इथं 11 सेकंदावरती इथं येत आहे। तर इथं 11 सेकंदावरती इथं आल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, तर काय करायचं आपल्याला त्या इमेजवरती थांबायचं, त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आणि जो आपण आता आधी इमेज ॲड केला होता तो जो आपल्या इथं रिपीट इथं ॲड करायचा आहे आणि त्याची जी लेअर असेल ती आपल्याला 2 इमेज पुरती अशा प्रकारे इथं करून घ्या आणि 2 इमेज पुरती इथं करून घेतल्यानंतर आपल्याला जिथं परत काय करायचं बघा मित्रांनो, परत मधात जिथं आपल्याला एक स्प्लिट द्यायचा आहे, म्हणजे बघा मित्रांनो जो इथं आपला जो पहिला जो इमेज होता तो इथं संपतोय आणि जिथं दुसरा इमेज आपला स्टार्ट होतोय तर त्याच्यामध्ये जो तुम्हाला व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे तिथं आपल्याला येऊन हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर इथं करून घेतल्यानंतर आपल्याला परत जिथं काय करायचं बघा मित्रांनो, एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतरच्या आपल्याला इमेजवरती इथं येऊन जायचं आहे। परत आपल्या इमेजवरती ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन परत आपला तोच इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे। स्प्लिट इथं करून घेतल्यानंतर 4 इमेजेसला आपल्याला हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे इथं त्याची जी लेअर असेल तिथं आपल्या इथं करून घ्यायचे आणि करून घेतल्यानंतर आता आपल्या जिथे काय असं अशा प्रकारचं आपल्या इथं आता 4 वेळा अशा प्रकारे इमेज जो असेल तो अशा प्रकारे आपल्या इथं स्प्लिट इथं करून घ्यायचं मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे जेवढे काय आता आपले इथं इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्याला काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथं आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत। ओके तर मित्र आता आपल्याला ॲनिमेशन द्यायचं, तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपलं इनमध्ये येऊन जायचं, इनमध्ये आल्यानंतर इथं बघा रोटेशन ओपन हा जो इथं ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत आपल्याला काय करायचं डिस्टॉर्ट लेफ्ट आणि इथं राईट अशा प्रकारे इथं अप्लाय करा।
त्यानंतर आपल्याला काय करायचं 4 सेकंदाच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन इथं बघा एक डायनामिक्स 1 सेकंड हा जो इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्याला ॲनिमेशन यामध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या इथं बघा डिजिटल स्टेज हा जो इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं पेंडुलम 2 द्या. आणि परत नंतरच्या आपल्याला इथं इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन आपल्याला बघा टर्बुलन्स सेकंड हा जो इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन इथं स्पिन द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन इथं बघा आपल्याला डिस्टॉर्ट स्टेज हा जो इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन इथं बघा रेक्टँगल आउट हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन इथं बघा एक स्टेच अँड डिसॉर्ड हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन इथं पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं पेंडुलम 2 द्या. आणि आता परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ओव्हरलेमध्ये क्लिक करायचं आणि जो आपल्या इथं ओव्हरले होता त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन इथं आपल्या ट्रिपलेट 1 द्यायचा आहे. आणि नंतरच्या इमेजवरती येऊन ओव्हरलेवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं ट्रिपलेट 2 द्या. आणि परत नंतरच्या आपल्याला काय ओव्हरलेवरती येऊन जायचं, नंतरच्या ओव्हरलेवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन क्रिस्टल 1 द्यायचं. आणि परत नंतरच्या ओव्हरलेमध्ये येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन इथं वर्ल्डझर हा 2 द्यायचा आहे. आणि परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं 3D कार्ड 5 द्या. आणि परत नंतरच्या ओव्हरलेवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन इथं 3D कार्ड 1 द्या. आणि अशा प्रकारे इथं आपल्या ॲनिमेशन इथं देऊन झालेलं आहे मित्रांनो. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन कॉम्बो देऊन जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं बघा वेव्ह ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारचा जो इथं असेल ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. परत केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली हा जो इथं ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन ते डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आणि नंतरच्या इमेजला डिस्टॉर्ट जे तिथं राईट द्यायचं आहे मित्रांनो. परत नंतरच्या इमेजला येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट आणि राईट जा. तर अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन अप्लाय केलेत. आता त्यानंतर आपल्या इथं इफेक्ट जे आहेत तिथं अप्लाय करायचे आहेत. ओके, तर मित्र आता आपल्या इथे इफेक्ट द्यायचे. तर ते इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. परत आपल्याला काय करायचं ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्ये जाऊन डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ह्याची जी ती लेअर असेल ते आपल्याला काय करायचं मित्रांनो बघा मी सांगतो तिथपर्यंत लेअर जी आहे ना 4 सेकंदापर्यंत आपल्या इथं लेअर जी असेल ती याची ठेवायची. आणि त्यानंतर आपलं परत थोडंसं पुढे येऊन जायचं आहे. तर आपल्याला आता इथं काय करायचं बघा मित्रांनो आपलं 11 सेकंदावरती येऊन आपल्याला परत काय करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्ये येऊन आपला सुपर लार्ज स्पॉट हा जो मित्र इफेक्ट जो असेल तो इथं अप्लाय करून 2 इमेज परत इथं ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्टमध्ये जाऊन परत ह्याची स्पीड जी आहे ते 0 करा आणि परत ह्याचं जे डुप्लिकेट आहे ते आपल्याला करायचे परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन अशा प्रकारे ह्याला इथं जे ते सेट करून टाका. आणि ह्याची जी लेअर असेल ती आपल्याला अशा प्रकारे 4 इमेज पुरती इथं सेट करून घ्या मित्रांनो. आणि परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला काय करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या लाईट इफेक्ट यामध्ये येऊन मिथोर हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेज पुरतं इथं ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरचे इफेक्ट आपल्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्ट यामध्ये जाऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला एक इन माय हर्ट हा जो इफेक्ट आहे तो भेटेल तो अप्लाय करून याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा इथं व्हिडिओ तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट होण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करा म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन झाला मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.